पाठ 10वा. वस्त्र. करून पहा. खालील कृती करा व वहीत नोंदवा. एक कापड घ्या. ते भिंगाखाली बघा. तुम्हाला काय दिसते? धान्याचे पोते निरखून पहा. ते कशा प्रकारे बनले आहे? शिंप्याकडे जा. कपडे शिवताना शिंपी कापड कापतो. त्या वेळेस कापलेले पण त्यांना नको असलेला कपडा घ्या. त्याच्या कडेला तुम्हाला काय दिसते ते पहा. तुमच्या हे लक्षात येईल की धागे एकमेकात गुंफलेले कापड किंवा वस्त्र तयार करते. धागा एकमेकात गुंफणे म्हणजेच विणणे. लांब धागे विणून कापड तयार करतात. लांब धागा कोठून येतो? सांगा बरे. लांब धागा कोठून येत असतो? करून पहा. घरातील कापूस घ्या. तो जेवढा लांब करता येईल तेवढा करा. तळ हातावर घेऊन तो एका बाजूकडे मळा. काय होते ते नोंदवा. तुमच्या असे लक्षात येईल की कापसाची लांब वात तयार होते. पूर्वी कापसापासून सूत तयार करण्यासाठी चरखा वापरत असत. आता हीच प्रक्रिया यंत्रावर केली जाते. कापसाच्या धाग्यापासून कापड तयार होते. कापसाशिवाय इतर कशापासून कापड तयार करता येत असेल माहीत आहे का तुम्हाला? आपल्या देशात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींनी जनतेमध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची चळवळ उभी केली. त्यासाठी त्यांना चरखाचा वापर सूत कातण्यासाठी केला. देशभरात सूत कातण्याची चरखा मंडळी निर्माण केली व स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश दिला. करून पहा. कापड दुकानाला भेट द्या. दुकानदाराशी पुढील प्रश्नाची आधारे चर्चा करा व वहीत नोंदवा. दुकानात कोणकोणत्या प्रकारचे कापड आहेत? त्या कापडांना विशिष्ट नावे आहेत का? हे कापड कशापासून तयार होते? याचा मूळ स्रोत काय आहे? हे कापड कोणत्या प्रदेशातून आले आहे? वेगवेगळ्या कपड्याचे नमुने त्यांच्याकडून मागून घ्या. दुकानदार काकाकडून आपल्या माहितीप्रमाणे तक्ता तयार करा. कापडाचा प्रकार. दुसऱ्या तक्त्यामध्ये ते कशापासून बनले आहे. तिसऱ्या तक्त्यामध्ये मूळ स्रोत काय आणि कुठे मिळते. उदाहरणार्थ, कापडाचा प्रकार सुती कापड. ते कशापासून बनले? तर कापसापासून. मूळ स्रोत काय? वनस्पती. कोठून आले आहे? भिवंडीवरून आलेले आहे. तुमच्या असे लक्षात येईल की कापड अनेक घटकांपासून बनते. उदाहरणार्थ कापूस, लोकर, ताग, नायलॉन, रेयॉन इत्यादी. यातील काही स्रोत हे वनस्पतीपासूनच आहेत तर काही स्रोत हे वेगळे आहेत. दुकानदार काकाकडून आपल्या कपड्याच्या नमुन्याचा संग्रह करा. जरा डोके चलवा. नायलॉन आणि रेयॉन हे डांबरासारख्या पदार्थापासून बनते. पण मग डांबराचा मूळ स्रोत कोणता? माहीत आहे का तुम्हाला? कापड 2 प्रकारे विणता येते. सुयाच्या साहाय्याने घरात तोरण, स्वेटर, कानटोपी इत्यादी वस्तू बनवल्या जातात. कापड विणण्यासाठी हातकामाचा किंवा यंत्राचा उपयोग करतात. करून पहा. छोट्या बादलीचे स्वच्छ पाणी घ्या. तुम्ही दिवसभर वापरलेले कापड ज्यात भिजत घाला. त्या तासभराने हे कापड बादलीतून बाहेर काढा. बाहेर काढते वेळेत ते बादलीत घट्ट पिळून घ्या. आता बादलीतील पाण्याचे निरीक्षण करा. बादलीतले पाणी स्वच्छ राहील की त्यामध्ये काही बदल जाणवेल? तुमचे हे असे लक्षात येईल की आपण कपडे वापरतो त्यावेळेस ते अस्वच्छ होतात. सांगा पाहू. कपडे अस्वच्छ होण्याची कोणकोणती कारणे तुम्ही सांगू शकाल? त्या कारणाची यादी करा. यादीवरून असे स्पष्ट होते की आपले कपडे अनेक कारणामुळे खराब होतात. त्यामुळे कपडे स्वच्छ करणे आवश्यक असते. स्वच्छ कपडे घालणे ही एक चांगली सवय आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी, नीटनेटके दिसण्यासाठी नेहमी स्वच्छ कपड्याचा वापर करावा. करून पहा. आपल्या घरात कशाने कपडे धुतात? धुलाई केंद्रात कपडे धुताना काय वापरतात? किराणा मालाच्या दुकानात कोणकोणत्या प्रकारचे धुण्याचे साबण असतात? वरील प्रश्नाची उत्तरे शोधा व यादी करा. तुम्हाला लक्षात येईल की कपडे धुण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबणे वापरले जातात. उदाहरणार्थ साबण, डिटर्जंट पावडर, लिक्विड सोप इत्यादी. वरील वस्तू नसतील तर कपडे धुण्यासाठी काय वापरता येईल? करून पहा. किराणा दुकानातून रिटे आणा व कोमट पाण्यात भिजवा. हे पाणी ढवळा. पहा बरं काय होते ते. कपडे धुण्याचा सोडा कोमट पाण्यात घाला व पाणी ढवळा. काय होते ते पहा. रिटा, सोडा, हिंग, बेड, चुनखडी इत्यादीचा वापर कपडे धुण्यासाठी करता येतो. या सर्व नैसर्गिक वस्तू आहेत. आता या पाण्यात अस्वच्छ कपडे भिजत ठेवा. अर्ध्या तासाने ते कपडे धुवायला घ्या. पहा बरे कपडे स्वच्छ झाले का? ओके. सांगा पाहू. तुम्ही पहिलीत असतानाचे कपडे आता वापरता का? वापरत नसलेत कोणते कपडे तुम्ही आता वापरतात?
पूर्वीचे कपडे आता न वापरण्याचे कारणे काय? लहान असताना तुम्ही अत्यंत आवडलेला एखादा ड्रेस तुम्ही आता का वापरू शकत नाहीत? तुम्ही वापरत नसलेल्या कपड्याचे काय होते? आई वडील, आजी आजोबा यांच्याशी चर्चा करा. जुन्या कपड्याचे काय होते ते विचारा. करून पहा. जुने कपडे देऊन नवीन भांडी मिळते हे तुम्हाला माहीत आहे का? जुने कपड्याच्या बदल्यात नवीन भांडी देणाऱ्या व्यावसायिकाची चर्चा करा. त्यासाठी खालील मुद्दे वापरा. जुने कपडे घेऊन त्यांचे काय करतात? त्या कपड्यातील चांगले कपडे व फाटके कपडे वेगळे केले जातात का? चांगल्या कपड्याचे काय केले जाते ते कोण घेतात? फाटलेल्या कपड्याचे काय केले जाते? काही कपडे स्वतःसाठी ठेवतात का? जुने कपडे घेऊन नवीन भांडी देणे त्यांना कसे परवडते? तुम्ही मिळवलेल्या माहितीची नोंद करा. तुमच्या नोंदी पुढील माहितीशी जुळतात का ते पहा. कपडे हे टिकाऊ असतात. ते जुने झाले तरीही त्याचा पुन्हा वापर करता येतो. जुने कपडे चांगले असतील तर ते आपण गरजवंतांना देऊ शकतो. कपडे फाटले तर त्यापासून घोंगडी, पायपुसणी इत्यादी उपयोगी वस्तू तयार करता येतात. कपड्याची सुते वेगळी करून नवीन कपडे निर्माण करता येतात. अगदी जीर्ण झालेल्या कपड्याचाही लगदा तयार करतात. त्यापासून कागद तयार करता येतो. याचा वापर ताड्या, फुले इत्यादी करण्यासाठी होतो. लगद्यापासून प्रतिकृतीही तयार करता येते. थोडे शांत बस की मी वाचायला. थोडं 2 मिनिट शांत बस. करून पहा. चित्राचे निरीक्षण करा. कपड्यांमधील विविधता समजून घ्या. तुमच्या परिसरात अथवा परगावी गेल्यावर वरील प्रकारचे कपडे परिधान करणारे लोक दिसतील. त्यांची भेट घ्या. त्यांच्या कपड्याबद्दल माहिती जाणून घ्या व त्यांची नोंद तुमच्या वहीत करा. वर्षभर ते अशाच प्रकारे कपडे घालतात का? हवामानानुसार त्यात बदल करतात का? सण उत्सवाच्या वेळी त्यात काही बदल करतात का? महाराष्ट्रात संस्कृती व भौगोलिक कारणामुळे कपड्यामध्ये विविधता दिसून येते. हवामानाचा विचार केला तर महाराष्ट्रात सुती कपडे प्रामुख्याने वापरले जातात. पहा, ह्या चित्रामध्ये वेगवेगळे पोशाख दिसत आहेत. वेगवेगळ्या परिसरानुसार वेगवेगळे पोशाख असतात. करून पहा. आपले आजी आजोबा, आई वडील व नातेवाईकाचे जुने व नवीन छायाचित्रे एकत्रित करा. ती कोणत्या वर्षात काढली आहेत ते त्यांना विचारून छायाचित्राच्या मागे लिहून घ्या. आता ही छायाचित्रे वर्षानुसार लागू घ्या. त्यांच्या पोशाखात होत गेलेले बदल निरीक्षणानुसार समजून घ्या. असे बदल होण्यामागचे कारणे त्यांच्याकडून जाणून घ्या. आपण या पाठामध्ये काय शिकलो? कापड धाग्यापासून बनते. हे धागे कापूस, लोकर इत्यादीपासून तयार करतात. कापड वापरल्यावर अस्वच्छ होतात. त्यामुळे नेहमी स्वच्छ कपडे घालावेत. कपडे धुण्यासाठी सामान किंवा रिटा किंवा हिंग, बेट यासारखी नैसर्गिक साधनेही वापरतात. जुने कपडे टाकू देऊ नयेत. त्याचा पुनर्वापर करता येतो. भौगोलिक व सांस्कृतिक कारणामुळे वस्त्रामध्ये विविधता दिसून येते. पूर्वी वापरात येणारे पोशाख व आता वापरात येणारे पोशाख यामध्ये फरक आहे. आता आपण या पाठामध्ये वस्त्र यातील पॉईंट पाहिलेले आहेत. अशी पुढील पाठ आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.